स्पर्धेची चर्चा संपूर्ण मुंबई उपनगरामध्ये होते. पाचवा दमदार असरदार पर्व. चला प्लीज सुरुवात करा. बॉल जर पास झाले असेल तर प्लीज सुरुवात करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती निखिलला इंट्रोड्यूस केलं जाईल, ज्याने वैयक्तिक मागच्या मॅच मध्ये 2 बॉल डॉट हाताळले. त्याच्यानंतर यतिराजचा जो विकेट आला ना आणि त्याच्यानंतर धावफलकाचा आलेख वरच्या दिशेने गेलाच नाही. तशीच कामगिरी आता सुद्धा निखिलला करावी लागणार आहे. निखिलचा विचार केला युवा जरी असला ना तरी त्याच्या गोलंदाजीने मुंबई क्रिकेटवरती छाप सोडली आहे, प्रभावित केला. वेगवेगळ्या मुंबईच्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या संघांकडून तो ॲज अ बॉलर खेळताना दिसतो. परंतु सध्याच्या घडीला क्षितिज चषकामध्ये कांदिवली टू पालघर लॉट. चला अंपायर ताकीद द्या आणि सुरुवात करा प्लीज. चला निखिल प्लीज सुरुवात करा. सिंगल. प्रिन्सला माहिती आहे विवेकची बॅट बोलते आज, तर त्याला जास्तीत जास्त बॉल फेस करायला देणं महत्वाचं आणि हेच सेन्सिबल क्रिकेट आहे. विवेकचा दिवस आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंड वरती ठेवण्याचं काम त्याने केलं. घाटन पाडायची आई माऊली प्लीज कॅप्टन सन्मान चिन्ह कलेक्ट करण्यासाठी यायचा. पायावरती बॉल आदळतोय आणि सिंगल कंप्लीट होते. दोन्ही बॉलवरती ऑक्सिजनचा वापर झाला, म्हणजेच सिंगलचा वापर झाला. बॅटर थोडस शांत आणि संयमी दिसतो, कारण निखिल विरुद्ध हल्ला बॉल करणं एवढं सोपं काम नाही आहे. रोनक इथे चुकी होत्या. निखिलचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने लाईन लेंथ पकडून गोलंदाजी केली आहे ना. अजून एक सिंगल, धावफलक 4 आणि आता मात्र दडपण आपण पाहिलं कुठेतरी बॅटर वरती आहे, कारण धावा तर करायची आहे. शॉर्टर फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये धावा तुम्हाला कराव्या लागतील, स्पेशली जेव्हा क्रीज 11 मीरा रोड ज्यांच्याकडे लाईन अप. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये कॉमेंटेटर कर्स म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. व्हाईट बॉल येतो, 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन द कार्ड.
समोरच्या दिशेने प्रिन्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पॉइंट वरती जातोय. टोटल 6 वरती आहे. शेवटचा अंतिम बॉल. स्टेप आउट आणि सिंगल कंप्लीट. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं बऱ्याच वेळा बॅक एक थोडक्यात बचावला. इथे सुद्धा आपण पाहतो सिंगल कंप्लीट. टोटल आता 9 धाव्यांवरती जाऊन पोहोचू एका षटकाच्या समाप्तीनंतर. रूल इंट्रोड्यूस केलं गेला. ब्रेकचा वापर केला गेलाय, तो सुद्धा धुम्या गतीचा. लाऊड अपील नॉट आउटचे संकेत देतात. धीम्या गतीचा बॉल होता. देवकरण परमार ऑफ कटरचा वापर केला गेला. व्हाईट बॉल. ब्लाइंड स्टॉप. 11 रन्स. 2 बॉलचा खेळ झाला. ध्रुवने कमबॅक केला. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर वाईड आणि परत एक सिंगल. सिंगल कंप्लीट. .
स्टंपिंगच्या रूपामध्ये जावं लागणार आहे. बॅटिंग मार्क वरती केदारला इंट्रोड्यूस केलं गेला. सुरुवात करायची प्लीज. स्विच हिट, सिंगल कंप्लीट. 13 धावा धावफलकावरती आहे. 13 रन्स. पलस्कूप चौकारी येतो. धावफलक 17 वरती आहे. एक गडीच्या मोबदल्यावर. चला लगेच सुरुवात करा प्लीज. देवकरणला इंट्रोड्यूस केलं गेलं. देवकरण परमार.
ऑब्रेकचा वापर सिंगल कंप्लीट होत्या. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मोठा मासा गाला लागतोय. विवेकला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. यश दाभोलकर आपल्याला विनंती की प्लीज आपण मुख्य मंचावरती यायचंय. प्रथमेशला इंट्रोड्यूस केला गेला. अजून एक ऑफ कटरचा वापर. टप्पानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला. वाईड बॉल. सिंगल मिळेल परंतु थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं की काय. नो बॉलचे संकेत येतात. नो बॉलचे संकेत येत आहेत. 21 वरती 2 धावफलक पाहायला मिळतात.
21 धावा धावफलकावरती आहे. 2 गडी बाद झाल्या. 2.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. तेवीस 23. तेवीस धावा धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ झाला. चला सुरुवात करा प्लीज. रनआउटची संधी फेकी होईपर्यंत ती धाव कंप्लीट होत्या. चोवीस 4 बॉलचा खेळ झाला. One more single, so now total 25 ना 25. फेअर बॉल. अजून एक महत्वाची सूचना आहे, डगआउट वरून कॉल आल्यानंतर जर DRS कॉल गेला तर मित्रांनो कदाचित तो ग्राह्य सुद्धा धरला जाणार नाही. प्लीज सहकार्य करा. एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळता, डेकोरम मेंटेन करा. शेवटचा अंतिम बॉल. 2.5 चेंडूचा खेळ झाला. 25 धावा धावफलकावरती आहेत. बिग फाईट, बिग बॅटल. चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष तुम्ही पाहता. त्याचं औचित्य आहे क्षितिज चषक 2026चा दुसऱ्या रजनीतला शेवटचा अंतिम सामना. जी टीम जिंकेल टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना तुम्हाला दिसणारा, उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला बॉल आउट खेळताना दिसणारा.
व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पंचांना सुद्धा या संपूर्ण मॅच मध्ये थर्ड अंपायरला सुद्धा बिझी ठेवला. धावांचा विचार केला धावफलक 26 रन्स. शेवटचा अंतिम बॉल देवकरण परमार एक मिक्स षटक राहिलाय. 9 धावा खर्च झाला. एक महत्वाचा गडी त्याने बाद घेतला. यावेळेस ऑफ ब्रेक स्टंपिंगच्या रूपामध्ये विकेट. OUT आउट गॉन. डॉट बॉल अभिषेक मंडलिया आणि त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहतोय. कारण केदार उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न केला त्याने. असं वाटलं लॉफ्टेड ड्राईव्ह करतोय की काय, परंतु कनेक्शन नाही आहे चेंडू आणि फळीचं. यावेळेस कनेक्शन आहे. फिल्डर जरी असला तरी फक्त आणि फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये असणारा क्लासिकल पंच, बॅकफूट पंच. केदार लिटिल मास्टर, छोटा पॅकेट बडा धमाका. 30 धावा धावफलकावरती आहे. तिथून मात्र 4 बॉल मध्ये 10-12 धावा आल्या. 40+ टोटल एवढं सुद्धा सोपं राहणार नाहीये. केदार मॅन टू वॉच आउट. सध्याच्या घडीला संपूर्णपणे नजरा केदार वरती आहेत. अल्टी पलटी बीट केलाय करण ठाकूरला. जर हॅट्रिक लगावली गेली 5,001 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय. संतोषजी कुटे सरांच्या माध्यमातून $36. अभिषेक वरती प्रेशर प्रेशर. क्षितिज चषकाचं प्रेशर, केदारचं प्रेशर. यावेळेस कमबॅक केला. 3.4 चेंडूचा खेळ झाला. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये कमबॅक केलाय. 2 मोठे फटके, 3 डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल महत्वाचा. 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 3 बॉल बॉलर हवी तर 2 बॉल बॅटर. शेवटचा बॉल सुद्धा अभिषेक मंडलिया.
फेअर डिलिव्हरी. $37 is a target. चला बॅटर पोहोचा. 37 इज अ टार्गेट. चला बॅटर पोहोचला. आणि उद्याच्या दिवसामध्ये जो इंटर लॉटचा थरार आहे त्या टीम्सला सुद्धा आपण विनंती करतोय. इंटर दहिसर एकदंत बॉईज वर्सेस 40+ लेजेंड्स. तुम्हाला शार्प 11 वाजता रिपोर्ट करायचा. सेकंड मॅच विराट 11 वर्सेस मोरिया बॉईज. थर्ड मॅच विनर विरुद्ध विनर. फोर्थ मॅच गावदेवी बॉईज विरुद्ध साईनाथ. त्याच्यानंतर साई के दिवाने विरुद्ध वसाडिया बॉईज. विनर विरुद्ध विनर. प्री क्वार्टर फिनाले आणि त्याच्यानंतर बॉल आउटचा थर्रार तुम्हाला पाहायला मिळेल. तर शार्प 11 वाजता एकदंत बॉईज आणि 40+ लेजेंड दहिसर इंटर हाफ संडे फंडे मध्ये. जॉन्टी आणि देवकरण या जोडीवरती जबाबदारी आहे. 37 धावांचं पाठलाग करायचं आहे. 9.25 चा आस्किंग रन रेट आहे. करंट अर्थातच आपण विचार केला तर आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट 9.25 आहे. मंथन बॉलिंग ट्रॅक वरती आहे ज्याने आतापर्यंत खूप इम्प्रेसिव्ह बॉलिंगचा परफॉर्मन्स दिला. पहिलाच बॉल हलक्या हाताने दिशा दिली. सिंगल कंप्लीट. व्हाईट बॉल येतो. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होतो.
सिंगलच्या हेल्पने टोटल 3 वरती 37चा पाठलाग करायचा आहे. लेट कट केलाय इनटू द गॅप, इनटू द कर्टन. पॉइंट वरून चेंडू होतोय फरार चौकार. क्लासिकल लेट कट देवकरण परमार. छोट्या जणीचा जरी असला ना तरी त्याच्याकडे क्षमता. एवढा जास्त रूम जर तुम्ही सर्कल क्रिकेटमध्ये बॅटरला द्याल ना आणि तो सुद्धा देवकरण परमारला, तर देवकरण अशा सरप्राइजेसला सोडणार नाही. तोफा कबूल केला दोन्ही हाताने. व्हाईट बॉल. एट ऑन द स्कोर कार्ड. चौकारानंतर प्रेशर थोडंसं शिफ्ट होताना दिसता. लेग बाईसच्या रूपामध्ये सिंगल. टोटल 9 धावेंवरती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 37चा पाठलाग करायचा. व्हाईट बॉल. डबल डिजिट. फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न चेंडू पाहायला आदळतोय. लेग बाईसच्या रूपामध्ये अजून एक सिंगल टोटल जाऊन पोहोचेल 11 वर. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे. 11 रन्स ऑन द कार्ड. विकेट येईल का? तर यस, देवकरण परमार मोठा हिट खेळण्याच्या नादामध्ये विकेट. या शेवटच्या बॉलवरती या मोठ्या फटक्याची गरज होती का? कारण 11 धावा धावफलकावरती आल्या होत्या. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु देवकरण परमारचं कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स. पहिला धक्का लागतोय. आता मात्र कोणत्या बॅटरला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर करण ठाकूरला इंट्रोड्यूस केला गेला. पहिल्या मॅच मध्ये आपण विचार केला, रन अर्थातच त्याच्या बॅटमधून जास्त आलं नाही. बोल्डच्या रूपामध्ये विकेट गेला. दुसऱ्या मॅच मध्ये रन आउट. तिसऱ्या मॅच मध्ये मोठी मॅच आहे. टॉप 3 मध्ये क्वालिफाय करायचं आहे. त्याच्यासाठी 2 बॅटर्सला पार्टनरशिप करावी लागणार आहे. इनिशियल धावा तर आल्यात, परंतु शेवटच्या बॉलवरती देवकरणचं आलेला विकेट या मॅचचं गणित बदलेल का हे सुद्धा बघण्यासारखं. दुसऱ्या बाजूला जॉन्टी सुद्धा चांगल्या लयमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर 37चा पाठलाग करायचा. लेट कट, रन आउट. 1 मोर विकेट डाऊन. कॉलिंग नाहीये, मिस कम्युनिकेशन. बॅक टू बॅक. अजून एक धक्का. गॉन. हॅट्रिक साठी आपण पाहिलं 2001 रुपयांचं पारितोषिक आहे. संतोषजी कुठे सरांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. अभिषेक मंडलिया.
डॉट बॉल येतोय. रनआउटची संधी. अजून एक चर्चासत्र सुरू आहे. आउट चे संकेत येतात. अकरा धावा धावफलकावरती आहेत. 37चा पाठलाग करायचा. सुनीलला इंट्रोड्यूस केलं गेला. अकरा धावा धावफलकावरती आहेत. टॅप केलं. सिंगल मिळेल. टोटल 12 वरती या. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील 12 धावा धावफलकावरती आहेत. प्रेशर पूर्णपणे बॅटिंग टीम म्हणजेच क्रिस 11 मीरा रोड वरती दिसता. इथे प्रेशर रिलीज केला गेलाय. बिग फाईट, बिग बॅटल. चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. तराजूचं पारडं कधी क्रिस 11 कडे तर कधी आपण पाहतोय श्री माऊली कडे. परंतु इथे क्षितिज चषक जिंकताना दिसता. धावांचा विचार केला. धावफलक 16. जॉन्टी वरती पूर्णपणे जबाबदारीचं ओझा आणि तो ओझ स्वतःच्या खांद्यावरती घेताना जॉन्टी दिसवा. मनगडाचा वापर. 13 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. हा बॉल महत्वाचा. क्षितिज चषक 20 सर्व्हिस सन्माननीय आदरणीय याच विभागातील नवनिर्वाचित नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे सरांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा दहिसरचा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप तुम्ही पाहताय. ना भूतो ना भविष्यती अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 5वं दमदार असरदार पर्व. 13 समीकरण बदलतंय. 11 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला ऑन साइडला ड्रॅग करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. आणि टाळ्या शिट्ट्या सर्व काही तुम्हाला श्री माऊली 11च्या वतीने पाहायला मिळतात. कारण त्यांनी 37 ची मॅच आता 10 बॉल 21 वरती आणली आहे. एका मोठ्या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये त्यांना क्वालिफाय व्हायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला क्रिस 11 इथून सुद्धा कमबॅक करू शकतो. हर्ष पांचालकडे ती क्षमता. मोठा फटका खेळू शकतो. लेट कट करण्याचा प्रयत्न. विवेकने सुद्धा संयम दाखवला. विवेकने सुद्धा संयम दाखवला. समीकरण 9 बॉल 20. तराजूचं पारडं आता 70%. थोडस चला प्लीज बॉल डिलिव्हर करताना आपण थोडासा आवाज कमी करायचा आहे. आयोजकांच्या मार्फत या सूचना आहेत. 9 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज आहे. बॉल डिलिव्हर झाल्यानंतर तुम्हाला जितकं ओरडायचं तुम्ही ओरडू शकता. मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. OUT आउट. खराब स्ट्रोक सिलेक्शन. 8 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज आहे.
चेतनला इंट्रोड्यूस केलं गेला. आठ बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. एकोणीस धावांची गरज आहे. मॅच इथून सुद्धा बनू शकते एका दुसरा जर चौकार आला. सिंगल कंप्लीट होईल. हा बॉल महत्वाचा. 7 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. जर चौकार षटकार आला तर पूर्णपणे समीकरण इथून सुद्धा बदलू शकतं. माऊली 11 काय खेळ आतापर्यंत त्यांनी दाखवला. श्री माऊली 11 इथे OUT आउट. श्री माऊली 11 हा बॉल 18 करायचे आहेत. सहा बॉल 18 धावा जर चेस झाला तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. संतोषजी कुटे सरांच्या माध्यमातून पाच बॉल मध्ये 17 धाब्यांची गरज आहे. निखिल विकेट. आणि श्री माऊली 11 आपण पाहतोय हळूहळू विजयाची चाहूल त्यांच्या डगआउट मध्ये पाहायला मिळते. काय खेळ त्यांनी दर्शवला. 37 धावा डिफेंड करताना पूर्णपणे क्रीज 11 मीरा रोड देवकरणचं विकेट आल्यानंतर त्या सुद्धा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 5 बॉल मध्ये 11 धावा आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर काय सामना रंगलाय. 12 बॉल 21 ची मॅच आता येऊन थांबली आहे कुड्या. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. टाळ्या शिट्ट्या सर्व काही पाहायला मिळतात. प्रेक्षक राजा
फेअर डिलिव्हरी. सतरा धाब्यांची गरज. सिंगल कंप्लीट. श्री माऊली 11 हळूहळू करत विजयाच्या उंबरठ्यावरती या. क्षितिज चषक 20-26. मनगडाचा वापर चौकार गेला. इथे मात्र आपण पाहतोय श्री माऊली 11 क्वालिफाय होते क्षितिज चषकाच्या टॉप 3 मध्ये. अभिनंदन टीम श्री माऊली 11 आणि हार्डलक टीम क्रिस 11.